तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला तेजस पाटील आणि आदेश मोकल पिरकोन संघाकडून ही सलामीची जोडी. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर रोहित घरत. वरचेवळे विरुद्ध पिरकोन दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल रोहित घरतचा फाईट ओथ विकेट ना. फुल टॉस होता. ऑन साइडला फ्लिक केलाय. रिश सायानं बॉल वळवलाय डीप मिड विकेटला. एकमेव क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहे. त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू थांबतोय. तोपर्यंत मात्र एक रन धावसंख्येचा श्री गणेशा पिरकोन टीमचा पहिली धाव फलकावर. कट करण्याचा प्रयत्न आउटसाइड ऑफ स्टंप. इकडे मात्र टायमिंग फसलंय. बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल तीर्थाव चेंडूची सांगता. चांगला बॉल रोहित घरतचा. रोहित घरत म्हटलं की व्हेरिएशन्स बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळेल. लेग ब्रेक ऑफ ब्रेक सर्रासपणे. दिशा आपण पाहिली तर लेग स्टंपवर होती आणि ऑब्व्हियसली पंच इशारा करत असताना व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. दुसरी रन धावफलकावर. तर चांगले बॉल खरं तर कट करण्याचं सामर्थ्य या गोलंदाजाकडे आहे. दोनही बाजूला चेंडू कट करू शकतो रोहित. फुल टॉस सरळ जाऊन पायावर आदळला. अपील नाकारण्यात आले पंचांकडून. इकडे लेग बायचा इशारा येईल. एक धाव एक्स्ट्रास मध्ये ही बढोतरी. फुल टॉस होता परंतु मिस केला होता यावेळेस मी तर म्हणेन. धावसंख्या 3. संत सुरुवात झाली टीम पिरकोनची. फिरवला होता चेंडू. पहा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आणला. इकडे मात्र व्हेरिएशन्स तुम्हाला पाहायला मिळतील. गती परिवर्तन. प्रत्येक चेंडू तुम्हाला वेगवेगळ्या गतीने येताना दिसेल आणि खासियत आहे या वरच्या वेळेस संघ म्हटला तर अनेक तुम्हाला फिरकीचे जादूगर पाहायला मिळतात. फुल टॉस आहे. वळवलाय बॉल. दिशा दिले फाईन लेगला. बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावा करता पहिला चौकार येतोय टीम पिरकोनसाठी. चौकार आलाय तेजसच्या बॅटमधून. टीमची टोटल 7 या आकड्यावर. चेंज ऑफ पेस यावेळेस मात्र मिसक्यूट झालाय. फटका बॉल हवेत आहे. लॉंग चेस होता. मिड विकेटचा फिल्डर जवळ मिड ऑन पर्यंत पोहोचला होता. शेवटच्या क्षणाला बॉल हातामधून निसटला. रन जरूर प्राप्त झाल्यात परंतु चांगला एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला फिल्डरचा. दुहेरी धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. धाव फलकावर बिनबाद 9 पिरकोन टीमची धावसंख्या. मैदानामध्ये एक झाड आहे खरं तर. त्या झाडाला लागून चेंडू आतमध्ये राहिला तर तुम्हाला धावा काढाव्या लागतील आणि लागून जर बाहेर गेला तर चौकार असेल. आणि अडकला तर 2 धावा आहेत. अडकण्याच्या शक्यता फार कमी आहेत. तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात त्या 9. दुसरं षटक घेऊन स्पीडअप करत राहा वरच्या वेळी संघ. थोडंसं उशिरानं चाललोय. थोडा वेळ कव्हर करायची आम्हाला. प्रीतम घरत येतोय. तनय भगत चांगला बॉलर आहे खरं तर. आहे की यंगस्टार. 1-2 वर्ष सातत्याने आपण पाहतोय प्रभावित केले त्याच्या गोलंदाजीनं सुद्धा. राऊंड पहिलाच बॉल ऑन साइडला पूल केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून स्वागत केले तनयचं. पहिलाच बॉलवर ठोकलाय षटकार.
षटकारानं खातं ओपन केलं आदेशनं. पहिले 2 डॉट बॉल खेळला होता, त्यानंतर मात्र षटकार आला. धावसंख्या 15वर. आदेश मुघल म्हटला तर एक चांगला फलंदाज ओळखला जातो या टीमचा आणि ही सुरुवात मात्र त्याच्यासाठी नक्कीच कॉन्फिडन्स वाढवून देणारी ठरेल. जेव्हा एखाद्या मोठ्या फटक्याने आपण अकाउंट ओपन करतो तेव्हा एक वेगळा आत्मविश्वास फलंदाजांचा वाढत असतो. तनयचा हा बॉल वेगवान होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरचा वेध घेतोय. डॉट बॉल. षटकारानंतर मात्र कमबॅक तनयचं. निर्धाव चेंडू थोडासा अँगल बनवून बॉलिंग करण्याचा प्रयत्न करतोय. मिडल स्टंप लेग स्टंपवर चेंडू टाकून थोडंसं बाहेर काढतोय तनय. ही खासियत आहे त्याची. शॉट होता, हुक केलाय. शॉट फाईन लेग क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय. डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार. रन्स मिळतील 4. बॉलमध्ये 10 धावा आल्यात तनयच्या. कोलाट टाकला होता आउटसाइड ऑफ स्टंप. यॉर्क इकडे नॉन स्ट्राइक एंडला डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि या सिरीज फलंदाज बाद होईल. रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का लागलाय. पिरकोन टीमला तेजसला क्रीज सोडावी लागते. दुर्दैवीरित्या तो धावचीत झालाय 19 या धावसंख्येवर. फर्स्ट विकेट डाऊन. तिसऱ्या क्रमांकावर प्रसाद गावंड मैदानामध्ये दाखल होतोय. रनआउट झाला. खरं तर थोडासा पॉपिंग रीचच्या पुढे आला होता आणि ती संधी मात्र गोलंदाजांना साधली आणि ब्रेक थ्रू मात्र मिळाला. 19 धावांवर पहिला फलंदाज बाद झाला पिरकोन टीमचा. गोलंदाज नाही. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट. नेक्स्ट बॉल. डाऊन दी ग्राउंड. स्ट्रेट ड्राइव्ह फटका पाहायला मिळतो. व्ही शेप मध्ये लॉंग ऑन क्लिअर करणारा उत्तुंग असा फटका आदेशच्या बॅट मधून येतो. आणखीन एक तडाखेबंद षटकार. समोरच्या दिशेमध्ये षटकारांना टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 25 या आकड्यावर. 7 बॉलमध्ये 16 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. आदेश मोकल 2 षटकार 1 चौकार. सगळ्या धावा चौकार षटकारांनीच. बॅट स्विंग प्रचंड आहे. बॅट वेगात फिरवतोय परंतु इकडे मात्र आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू निघून गेला. विकेट किपरकडे डॉट बॉल. कमबॅक करत असताना तनय. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर पिरकोन संघाची धावसंख्या 1 गडी बाद 25 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पहिल्या 9 धावा आल्या होत्या परंतु तनयच्या 16 धावा आल्या. 2 ओव्हर्समध्ये 25 झाल्यात. एवढ्याच धावा जर आल्या तर एक चांगली टोटल मात्र ठरेल या मैदानावर. का 45-48च्या आसपास जाणारी टोटली थोडीशी चॅलेंजिंग ठरते.
परंतु पाठीमागच्या मॅच मध्ये बेलोली संघाने चेस केलाय ओव्हर द स्टम्प्स न. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्हचा फटका वाईडिश लॉंग ऑफ कडे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, सिंगलच मिळेल 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 26 नाव. 26 धावा. आदेश मोकल चांगली बॅटिंग केली आतापर्यंत, चांगले स्ट्रोक्स याच्या बॅट मधून आलेत. एका बाजूला प्रसाद गावण डाऊन दी ग्राउंड, पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या वरतून खेचलाय, आकाशाला गवसणी घालणारा हा बुलंदी षटकार. बॉल सापडत नसेल तर दुसरा बॉल घ्या अंपायर. लगातार 2 षटकार आलेत प्रीतमच्या गोलंदाजीवर आणि त्याचमुळे पिरकोन संघाची धावसंख्या मात्र झपाट्यानं विकसित होत असताना 38 वर स्कोर पोहोचलाय. चला बॉलची मागणी केली. काळोख्या रात्रीमध्ये सुद्धा बॉल अक्षरशः शोधून आणले जातात. 38 धावा धावफलकावर. प्रेशर आता मात्र असेल ते गोलंदाज प्रीतम घरतवर कमबॅक करावा लागेल. आक्रमक झाला आदेश मोकल, ज्याच्या बॅटमधून 10 बॉलमध्ये 28 धावा निघाल्यात. 4 षटकार आणि 1 चौकार. दोन बाईक या खेळाडूच्या नावावर आहेत. गतवर्षी भन्नाट फॉर्म मध्ये होता आणि याही वर्षी चांगल्या फॉर्म मध्ये आहे. आदेश आक्रमक हे आतापर्यंत साकारले. फुल टॉस, कडक शॉट आहे ऑन साइडला, व्हेरी पॅरलल, जमिनीला समांतर फटका. सलगचा हा 3रा षटकार. बॅटिंग पाहायला मिळते आणि सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर संपूर्णपणे एकाती वर्चस्व गाजवतोय. 11 बॉलमध्ये 34 धावांचं योगदान दिलंय. 5 षटकार आणि 1 चौकार. एकही सिंगल नाही आतापर्यंत, एकही डबल नाहीये, ट्रिपल नाहीये. फक्त चौकार षटकारांची भाषा सध्याच्या घडीला बोलतोय. पहिल्यांदाच त्याच्या बॅटमधून सिंगल येत असताना 34 धावा फक्त चौकार षटकाराने आल्या होत्या. ही पहिली सिंगल न 35वी धाव. त्यामुळं आपण पाहिलं तर आक्रमक खेळ आदेश मोकलचा नेहमीच मैदानावर पाहायला मिळतो आणि आज वारदोलीच्या मैदानावर सुद्धा तोच खेळ पाहायला मिळालाय. फुल टॉस आहे, ऑन साइडला वळवलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. डीप मध्ये पहिली धाव वेगानं, दुसऱ्याचा प्रयत्न करण्यात आलाय. सुंदर रनिंग मध्ये विकेट म्हणावी गेल्या दोन्ही फलंदाजांमध्ये आणि या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. इकडे 3 षटकांचा खेळ समाप्त आणि धाव फलकावर 1 गडी बाद 47 धावा, 47 लॉस ऑफ 1 विकेट.
अजून एक षटकाचा खेळ बाकी आहे. मोठी धावसंख्या मी तर म्हणेन. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये कालपासून 45च्या आसपास धावसंख्या गेली. चेस करणं फार कठीण होतंय. मगाशी 48चा चेस जरूर झाला बेलोली संघानं, परंतु या अगोदरच्या सामन्यांमध्ये चेस झाला नव्हता. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा करंजाडे संघाला 47 धावा चेस झाल्या नव्हत्या. त्यानंतर दापोली संघ सुद्धा चेस करू शकला नव्हता. मगाशी नारपली संघ सुद्धा चेस करू शकला नव्हता. तर चेस करताना थोडंसं दम लागतोय अनेक संघांना. आणि या ओव्हरमध्ये जर धावा आल्या वरचोळी संघ आणि 10-12 धावा जरी आल्या तरी फार कठीण होईल दुसऱ्या सत्रामध्ये. त्यामुळे हे शेवटच्या षटकामध्ये रोखावं लागेल फलंदाजांना. खास करून मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवावं लागेल, तरच ही धावसंख्या नियंत्रणामध्ये आणता येईल. आणि हे चौथं षटक करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल तो स्वप्नील गरत. परंतु समोर मात्र आक्रमक सध्याच्या घडीला खेळ करणारा आदेश मोकल आहे. पहिलाच बॉल ऑफ केले. इकडे मात्र मिसफील्ड झाले लॉंग ऑफ कडून आणि लगेचच दुसरी रन कंप्लीट. 2 धावा प्राप्त होतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि स्कोर 49 वर. चांगली बॅटिंग हार्ड हिट करतोय. फटक्यापड पाहिले तर अगदी पाहायला गेलं तर हार्ड हिटिंग करत असताना आदेश. चेंज ऑफ पेस ऑन साइडला स्विंग केलंय. बॉलला पाठवलंय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून 6 धावा करता. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. पॉवर पॅक धमाका पाहायला मिळतोय. आदेश मोकल ऑन फायर नाव. आणखीन एक बहारदार फटका षटकार. आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचलाय. ओ यावेळेस एक्सलंट ड्राइव्ह थ्रू द कव्हर्स. बॉल चाललाय डीप कव्हर पॉइंटला आणि साजरे करेल आदेश मोकल अर्धशतक. हाफ सेंचुरियन आजच्या रात्रीमधील दुसरं अर्धशतक. पानशिलच्या हर्षल तांडेल नंतर मात्र पिरकोनच्या आदेश मोकलनं कारनामा केलाय. वार्दोली नाईट स्पर्धेमध्ये ठोकलंय अर्धशतक. सुपर बॅटिंग. हॅट्स ऑफ आदेश. कमालीची फलंदाजी मात्र पाहायला मिळाले आणि पिरकोन संघाची धावसंख्या 63 या आकड्यावर 63. बॅट उंचावतोय. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारतोय. या बॅटनंच अर्धशतक पूर्ण करून दिलंय त्याला. काय क्लास इनिंग पाहायला मिळाली. 16 बॉलमध्ये 51 धावा, 7 षटकार, 1 चौकार, 318च्या स्ट्राईक रेटनं मैदानामध्ये बॅटिंग पाहायला मिळाले आज आदेशकडून. अजूनही चौथ्या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मघाशी पानशील संघानं जेव्हा अर्धशतक झालं होतं तेव्हा 66 धावा केल्या होत्या. हायेस्ट स्कोर आहे तो या स्पर्धेमधला. इकडे त्याच तयारीमध्ये आहे आजच्या रात्रीमध्ये. ही अर्धशतकासाठी हे फटाके होते पिरकोन संघासाठी आणि खास आदेशसाठी. हाफ सेंचुरियन ठरलाय.
2 चेंडू शिल्लक असतील अजूनही या चौथ्या षटकामधील. स्वप्नील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. आदेश मोकल पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय लॉंग ऑफला, परंतु लो कॅच त्या ठिकाणी टिपले आणि फलंदाज होईल बाद. अर्धशतकी खेळी साकारणारा आदेश मोकल आणि त्याला सोडावं लागते मैदान. विकेट डाऊन, परंतु बऱ्याच उशिरानं मात्र ही सफलता प्राप्त झाली ती वरचेवळे संघाला. परंतु तोपर्यंत आदेश मोकलनं मात्र संपूर्ण सामन्याचं चित्र पालटवलंय. 51 धावांची तडाखेबंद